अभिनेते समीर धर्माधिकारी जे सध्या आनंदी या मालिकेत युगंधरची भूमिका साकारत आहेत. पूर्ण नाव समीर धर्माधिकारी. जन्म 26 सप्टेंबर 1978, पुणे, महाराष्ट्र. त्यांनी पुण्यातून आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. अभिनयात येण्यापूर्वी त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ विशाल इंटरनॅशनल कंपनीत इंजिनियर म्हणून नोकरी केली. मात्र त्यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी नंतर ग्लॅमर जगतात पाऊल ठेवले. अभिनयात येण्यापूर्वी समीर धर्माधिकारी हे भारतामधील एक आघाडीचे आणि यशस्वी मॉडेल होते. त्यांनी विमल शूटिंग्स, डिक्झाम यासारख्या मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केले. ICMI सारख्या नामांकित ब्रँडच्या जाहिरातींमध्ये ते झळकले. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळे मॉडेलिंग क्षेत्रात त्यांना मोठी पसंती मिळाली. समीर यांनी केवळ मालिकांमध्येच नव्हे तर मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दिल क्या करे 1999 या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये छोटे गाणी पदार्पण केले. सत्ता 2003 मधुर भांडारकर दिग्दर्शित या राजकीय चित्रपटात त्यांनी रवीना टंडनसोबत मुख्य भूमिका साकारली. यातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. रेनकोट 2004 ऐश्वर्या राय आणि अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेल्या या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात समीर यांनी ऐश्वर्याच्या पतीची भूमिका केली होती. निरोप 2007 या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. लालबाग परळ 2010 महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात गिरणी कामगारांच्या संघर्षावर आधारित कथेत त्यांनी महत्त्वाची भूमिका वजा केली. समीर धर्माधिकारी हे हिंदी आणि मराठी टेलिव्हिजनवरील एक अतिशय लोकप्रिय चेहरा आहेत. विशेषतः ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. झाशी की राणी झी TV यात त्यांनी राजा गंगाधरराव नेवाळकर यांची भूमिका अतिशय उत्कृष्टपणे साकारली. ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. चक्रवर्ती अशोक सम्राट कलर्स TV या मालिकेत त्यांनी सम्राट बिंदुसार यांची भव्य भूमिका साकारली. पेशवा बाजीराव यात त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची भूमिका साकारली होती. घर की लक्ष्मी बेटिया या सामाजिक हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले आहे. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आनंदी या मालिकेत ते युगंधर ही अत्यंत महत्त्वाची आणि वजनदार भूमिका साकारत आहेत. युगंधर हे या मालिकेतील एक मुख्य आणि हुकमी पात्र आहे. त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्व, संवादाची फेक आणि करारी अभिनय यामुळे युगंधर हे पात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. अनेक वर्षांच्या अनुभवानंतर समीर यांनी या भूमिकेला एक वेगळीच उंची मिळवून दिली आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील घराघरात पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाची चर्चा सुरू झाली आहे.